चिमूर तालुक्यातील वाहनगाव शिवारात वाघाच्या हल्ल्यात 46 वर्षीय इसम ठार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शंकर दादाजी मसराम वय वर्ष 46 असे मृतकाचे नाव असून गुरुवारी घडलेली ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघड झाली। मिळालेल्या माहितीनुसार मूळचे वाहनगाव येथील रहिवासी असलेले शंकर मसराम हे सध्या वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे कुटुंबासह वास्तव्यास होते। गावात देवादेवीचा कार्यक्रम असल्याने ते गुरुवारी वाहनगाव येथे आले होते। नवीन दुचाकी खरेदी केल्याने तिची पूजा करण्यासाठी ते शिवारातील नाल्याजवळील मोहाच्या झाडाखाली गेले होते। याच दरम्यान नाल्यात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला। या भीषण हल्ल्यात मसराम यांचा जागीच मृत्यू झाला। ते घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, मात्र काहीच मागमूस लागला नाही। अखेर वरोरा येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली। दरम्यान शुक्रवारी वाहन गावात नातेवाईक व गावकऱ्यांनी शोध मोहीम राबविली असता स्मशानभूमी जवळील नाल्याजवळ मसराम यांचा दुपट्टा व चष्मा आढळून आला। पुढे काही अंतरावर त्यांचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। माहिती मिळताच खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, वन कर्मचारी अर्चना मुपिडवार, वनरक्षक निखिल बोंडे व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला। दरम्यान मृतकाचे नातेवाईकांना सहाय्यक वन संरक्षक साई तन्मय दुबे यांच्या हस्ते चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, खरसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांच्या उपस्थितीत तातडीची मदत देण्यात आली आहे। परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे। तसेच शासनाच्या निकषांनुसार मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली। CTV साठी बालू सातपुते आणि जावेद शेख यांची रिपोर्ट।